आता या 2 बॅगा अजून आणल्या आणि सोनाला पण आणले घरी. 4 माळे चढताना बाबा दम लागतो. असं सामान काय असेल तर बाकी अशी सवयच आहे. असं नॉर्मली आलं तर काय वाटत नाही, तसं काही जड सामान वगैरे असेल तर होतंय. हे आता लगेच टीव्ही लावून बसले तर लगेच थोड्याच वेळात आपण म्हणजे मी थोडा दम खातो आणि जातो सुरभीला पण घेऊन येतो. चला क्या बोलती कंपनी, कंपनी क्या बोलती? लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. दुपारचे वाजलेत म्हणजे 2 वाजत आलेत, अजून वाजले नाही, 5-6 मिनिटं आहेत अजून. पटकन घेऊन येतो तिला, कारण मार्केटमध्ये गर्दी नसते. तुम्हाला पण दाखवतो मार्केट कसं आहे ते. गर्दी वगैरे असते की नाही बघा. धूप धूप आया है असं एवढं ब्राईटनेस कमी केल्यावर दिसते. बाकी ऐसा दिखता है वाइड अँगल में. चला जरा मार्केट दाखवतो तुम्हाला, गर्दी नसते. बाकी पटकन काय तिला एक 5 मिनिटात घेऊन येऊ लगेच. अरे वा, याची बॅटरी पण लो झाली, इसको चार्ज करना पडेगा घडी को. चला इथे काय चेंबर साफसफाई केलेली दिसते इकडे. मगाशी इथे गाडी आणली नाही, गाडी तिकडेच लावली होती. हा आपला लाकडी पुलचा मच्छी मार्केटचा रोड आहे. हा काय तर बघा दुपारचे 2 वाजले तर एवढी काय गर्दी नसते पुढे पण. हा बघा दुपारच्या टायमिंगला एवढी काय गर्दी वगैरे नसते. त्यामुळे या इथून मार्केटमध्ये जाऊ तरी पब्लिक असते थोडीफार येणारी जाणार. आता घेतलं दूध, पोचलो आमच्या इथे. घे दूध तर पकडायला लागेल, लटकवतो मी, गाडी घेतो आतमध्ये. काय करते आतमध्ये, चालत येते जाते चालू. चल ते चेंबरचं काम केलेलं म्हणून गाडी जर इथे आतमध्ये आणलं नाही. आता घेतलं मी स्टूल. चला घेऊन चलतो आता तिला. आता नाही बोलणार, काय बोलणार नाही. काय बोलेल डायलॉग. गटर साफ केली काय? हो चेंबर साफ केले ना आताच. तर फायनली आता टेस्ट होईल आपली, इथे चढते का नाही बघायचं ऑपरेशन आपल्याला. हा आता काय थोडं बघू आता. अरे चढली रे शिडी थोडी थोडी करून. स्टूल आता कामाला आला मग इथे ठेवायला, म्हणजे बसशील चढशील. या शिड्यांवरून मी पळायला आलते माहिती नाही एकदा, तेव्हा बरी होतीस. थोडं थोडं बसल तेव्हा आहे ना. कंबर दुखते ना. आता थोडं थोडं बसून बसून आणि तशी बरं वाटते. आधी घरी येते नाही खालती त्या गुप्ता येते, विचारत होते कसे, बरेच दिवस दिसत नाही, ऑपरेशन झालं है ना. तिला सांगितलं आराम कर, बाकी आम्ही बघू घरातलं काम. बघू आता ब्लॉग मध्ये दाखवते तुम्हाला किती तुम्ही काम करते. दाखवायचं लगेच आम्ही किती करतो, तू किती करते ते आहे ना. वजन उचलायला नाही सांगितलं 3 महिन्याला. चला बघू कशी शिड्या चढते, थोडं थोडं दाखवतो तुम्हाला. असं पकडून पकडून चढायला लागतो थोडं. मी तिला हातभार लावतो, ब्लॉग बंद करतो. पहिल्या माळ्याच्या ह्याच्यापासून 3ऱ्या माळ्याच्या अर्ध्या शिडीपर्यंत आली. तिला असा जरा खांद्याला हात दिला, असा हवा दाखवून असा हात दिला आणि असं चढवलं. विक्रम येताल त्याचा. तर फक्त एकच माळा राहिला. मग काय परत काय लवकर उतरायचं नाही खाली. आता काय डॉक्टरांकडे जाऊन झाले, ते पण बोलले नाही काही या परत का काय आहे ना. ठीक आहे आलो 4था माळा. आणि स्टूल असल्यामुळे तिला आरामाला बरं पडलं. दरवाजा उघडला सोनाने. हे घे दूध ठेव फ्रीज मध्ये. इकडे यांचं चाललंय काय कॉमेडी. हा काय आली ना मम्मी. ठीक आहे आली रे आली रे घरी आली रे. चला आता काय इथून 2 पावलात घरात जायचंय. काय तेवढं घाण. अरे इथे पाणी सांडलं होतं कोण काय माहिती, तर ते इथून चालत येता जाता त्यांचे सगळे पायाचे ठसे पडले होते. इथंच ठेवते बाई.
किती सांगितलं तरी. जाऊ दे. पहिली ती कचरेवाली पण येत नाही. काल बघितलं तिने, बोलते इतना महिने लेके जाएगी. बिल्डिंगच्या पूजाला पण तसंच ठेवते. घ्या ते स्टूल. आली बाबा एका याच्यात 2च ठिकाणी बसली आणि आली घराच्या आत. बंद कर रे आवाज. तर फायनली एंट्री झालेली आहे घराच्या आतमध्ये. घराची मालकीन बाई आलेली आहे अशा प्रकारे. काय चाललंय की काय बडे दिवसांनी आल्यावर माहिती. हा किचन में तबाही फैल चुकी है. तबाई मग ते घासलंच नाही मी काय करणार. तबाई फिर पापा घासेगा अभी. घासेगा म्हणजे दाखवतो तुम्हाला काय बोलताय ते. तुम्हाला संदर्भ कळेल. तुम्हीच घासायचं. जे मी बनवलं ना तिथे चिकन भात सॉरी मटन भात वगैरे उसका सब हे भात पडलाय उकडलेला ते त्याचं हे म्हणजे घासायला लागेल बस. बाकी काय 5 मिनिटाचं काम आहे ते करा. आपण कर शकते. एवढी भांडी बिंडी घासू शकतो आपण तर हे काय ही घासू शकते तर आपण का नाही घासू शकत. हा टॉयलेट बाथरूम घासला ना. किचन घासायचा. टॉयलेट बाथरूम घासलंय. चकाचक केलेलं आहे टॉयलेट बाथरूम बी. मॅडम बाई साहेबांची ऑर्डर होती टॉयलेट घासा घासा मला करायला ठेवाल. म्हटलं कशाला तुला करायला ठेवाल. काय 5 मिनिटाचं काम नाही ते. घ्यायचं ब्रश घेऊन घासायचंय फक्त. किचन आता साफ करा. असं आले सगळं दम नाही. असं थोडं थोडं थांबत थांबत आलं की मग नाही दम लागत. मगाशी आलं तर दम लागला होता. दे मग पाणी दे गरम करून प्यायला. गरम तिला पहिलेच बोललेलो मी. गरम केलेलं आहे. दे ते धू ग्लास आहे. चलो तर अशा प्रकारे बाईसाहेब हॉस्पिटल मधून आणि तिथून मग आराम जवळजवळ महिनाभर. महिना पण नाही पूर्ण केला. जवळजवळ महिन्याभराचा आराम पूर्ण तुझी आई बोलत होती थांब पकड काय? थांब जाऊ आई. हा घरी आलेले आहेत बाईसाहेब. मग कसं वाटतंय तुम्हाला. कसं वाटतं. आम्हाला बरं वाटतंय. तुम्हाला तर काही तिघांना बरंच वाटतं. घरचं माणूस घरी आल्यावर असं कसं बरं वाटतं ना. आता काम पोरींना सांगायची थोडी थोडी. परीला पीठ मळता येतं चपात्या बनवता येतात. जोवर ती करणार नाही तोवर तिला येणार नाही. छोटी मोठी कामं या बारक्या पोरीला झाडू मार वगैरे आपण कधीतरी सांगू शकतो. नाहीतर आपल्याकडे व्हॅक्युम क्लिनरची मशीन आहेच. मम्मीला जास्त काम लावायचं नाही. जास्त म्हणजे नाहीच लावायचं. मुळात वजनी काम कुठल्याही प्रकारचं करायचं नाही. 3 महिने 4 महिने तिला कुठल्याही प्रकारचं वजन द्यायचं नाही आपल्याला. तोपर्यंत बघू खाली रूम भेटला तर खाली रूम घेऊया. चांगला रूम भेटला पाहिजे. म्हणजे आपलं हे जे दिसतंय का तुम्हाला हा पसारा दिसतंय का हे सगळं सामान बसून आणि जागा आपल्याला भेटली पाहिजे. म्हणजे किचन बिचनचं किचनला काय आहे फक्त हे किचनला खाली हे सगळं किचनचं सामान भांडी कुंडी ते इथे भांड्याचं रॅक आहे. हे फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे कपाट. टॉयलेट बाथरूम सेपरेट असलं पाहिजे. बाकी थोडासा जागा 1+1 रूम असेल तर त्याच्यामध्ये हे पूर्ण सामान आहे ना हा बेड हे सगळं बसू शकतं. असा रूम आपल्याला हवा आहे खाली चाळीतला. पण मग ते वर खाली असेल मग तुला चढता येईल का. वर खाली 1+1 रूम बघायचा आहे ना आपल्याला. 1+1 मी थोडी ना सदा कदा वरती जाणार आहे. वरती खाली वरतीच बेडरूम असणार आहे. खाली हॉल आणि किचन. वरती बेडरूम. जनरली अशीच खाली हॉल आणि किचन मध्ये माझं काम असणार आहे. वरती मी ज्याला पट्टी नाही ना ज्या वायरला पट्टी नाही तो चार्जर आहे. डबल माळ्याचा घेतला तर वरती मी जास्त नाही जाणार. वरती काय फक्त जास्तीत जास्त झोपायचं ठेवायचं सगळ्यांचं. पोरींचा अभ्यास झोपणं. हॉलमध्ये खालच्या रूम मध्ये फक्त किचन आणि हॉल. तिथं काय आपलं तिथं असा रूम बघायला लागेल आपल्याला. सेफ्टी डोर खालच्या खाली असेल नसेल तर लावून घेऊ काय. किंवा असेल तर बऱ्यापैकी असतो आजकाल सगळ्यांकडे सेफ्टी डोर लावलेला असतो बघा. चाळीत पण असा सेफ्टी डोर असतो. कोरी येत 1-2 काय पोरांसाठी बारकाल्या. पोरांच्या सेफ्टीसाठी असतं आपल्या सेफ्टीसाठी असतं. वरच्या रूम मध्ये पण चाळीच्या रूम मध्ये एक मेन गोष्ट आहे जी मला वाटते की ती गरमीमध्ये जो पत्रा जो असतो तो गरम
आणि त्या घरांमध्ये जबरदस्त गरम होतं. हे कसं वरती इथे सिलिंग आहे बघा, बिल्डिंग मध्ये सिलिंग आहे. तर मग आपण बघूया त्याला काहीतरी असा रूम बघू की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आपल्यासोबत. त्याच्यासाठी काहीतरी एक सोल्युशन असतं किंवा असं कुठलं घर असेल तरच बघू आता, आहे ना. सिलिंग वालं काय, सिलिंग वालं घर मला वाटते 1+1 आपल्याकडे जास्त नाही आहे तशी नसलं घरं. सिलिंग तरी महाग काय, असतात खाली घरं. खालच्या रूमला आहे ना थंडपणा. 4 जणांना किती जागा लागते बाबा. गरमीत काय वर झोपायचं नाही असं, तरी खाली ते तरी गरमच होतंय. ते बेडरूम चाळीच्या काम room चालू मध्ये. होतं. हे एक गादीवर चाळी काय बिल्डिंग मध्ये गरम होते, एवढी गरमी असते सगळीकडे, पंख्याची हवा नाही लागत. आता तरी समजा थोडंफार थंड वातावरण आहे, म्हणजे इतकी गरमी नाहीये, त्याच्यामुळे बरं आहे. चांगलं block स्वतःचा काय- रूम घेऊ ना हा चांगल्या ठिकाणी, हम्म. तेव्हा ते हे लावून घेऊ, एसी. एसी लावून घेऊ. हा बरं. बघा आता मी थोडस सामान आणलं, 2-4 फेऱ्या खालून केले तर लगेच गरमी हो गई. पंखा लाव, गरम झालं मला. तर ठीक आहे, हा झाला आजचाच ब्लॉग. आपण काय करूया इथेच समाप्त. पूर्ण फॅमिली सोबत, पूर्ण फॅमिली म्हणजे मी आणि आमचं घरचं माणूस होतं ते आलेलं आहे घरी. तर ब्लॉग तर तुम्ही इथेच सांगतो, तसे तुम्ही बघत राहा ब्लॉग आपले, हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, जबरदस्त राहा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आपल्या चॅनलला. बाय बाय.